तुम्हाला माहिती का, खानदेश व विदर्भामधला हा गहू तांदूळाचा पापड खायला एवढा भारी लागतात ना की त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड बनवते. 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे आणि 1 किलो इथं आपल्याला गहू वापरायचे आहेत. गहू आणि तांदूळ सारख्याच प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकतात. राशनचा जरी तांदूळ वापरला ना तरीही चालतो. इथं मी राशनचाच तांदूळ इथं वापरलेले आहेत. त्यांनी पण पापड अगदी भारी होतात. तर तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचे आहे, कारण त्यात धूळ वगैरे असते. 2 दिवसांना तर त्याचं पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे. गहू आपल्याला फक्त स्वच्छ पाण्यानं धुवून त्याचं आपल्याला ओलून काढायचं आहे. म्हणजे ओलून म्हणजे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचं आहे गहू. आता पूर्ण पाणी त्याचं निथळून काढायचं आहे गव्हातलं आणि रात्रभरासाठी हा गहू आपल्याला कापडामध्ये बांधून घ्यायचे. एखादा कापड, ओढणी किंवा बेडशीट वगैरे जर असेल तर कुठलंही कापड तुम्ही घ्या. रात्रभर आपल्याला गहू हा बांधून काढायचा आहे. सकाळी उठल्यानंतर हा गहू आपल्याला सोडून पूर्ण फॅनखालीच हा सुकून घ्यायचा आहे. म्हणजे गहू फक्त ओलून आपल्याला फॅनखाली रात्रभर बांधून ठेवायचा आणि सकाळी फॅनखाली सुकून निघायचं आहे. आता 2 दिवसात आपल्याला हे तांदूळ हा भिजत घालायचा आहे. म्हणजे तांदूळ जो आहे तो फक्त आपल्याला 2 दिवस पाण्यात भिजत घालायचा आणि गहू मात्र आपल्याला ओलून काढायचे. ही पद्धत आपल्याला फक्त लक्षात ठेवायची आहे. त्याने पापड तुमचा कधीही बिघडणार नाही. अगदी परफेक्ट न चुकता पापड तुमचा तयार होईल. आता 2 दिवसानंतर म्हणजे 3रा दिवस आहे तांदूळ भिजवलेला हा. 3ऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण तांदूळाचं पाणी निथळून काढायचं आणि चाळणीने तो गाळून घ्यायचे. म्हणजे पूर्ण पाणी त्याचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि साडीवर आपल्याला फॅनखालीच हा सुकून घ्यायचा आहे. उन्हामध्ये न वाळवता हा फॅनखालीच आपल्याला हा तांदूळ एका दिवसामध्येच तो कडक वाळवून निघतो. आता पातळ असं साडीवर पसरून घ्यायचं आणि फॅन चालू ठेवायचा. मस्त एका दिवसात तो तांदूळ आपला कडक हा वाळून निघतो. दळताना मात्र दोन्ही आपल्याला वेगवेगळे दळून आणायचे. कारण एकत्र जर कधी दिले तर गिरणीवाले दळून देत नाही, म्हणून आपल्याला दळताना वेगवेगळंच हे दळून आणायचे आहेत. आणि जसं बारीक असते ना त्याच पद्धतीनं पीठ आपल्याला हे दळून आणायचं आहे. आता दोन्ही वेगवेगळं आहे. पापड करताना दोन्ही मिश्रण आपल्याला पीठ एकत्र करायचे. आता 1 किलोसाठी 50 ग्रॅम हा पापड खार घालायचा आहे. इथं मी 2 किलो आहे तर 100 ग्रॅम इथं पापड खार चवीप्रमाणे मीठ घातले. पापड खार घातला तर मीठ थोडंसं कमीच वापरा. आता जेवढं पाणी घेतलं तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. एकाच भांड्याचं माप ठेवायचं आहे. पाण्यामध्येच आपल्याला पांढरे तीळ, जिरं आणि ओवा घालून घ्यायचे. पीठ पाण्याला उकळ आली की त्यात आपल्याला पीठ घालून घ्यायचं. रईनं किंवा लाटण्यानं आपल्याला खिशी घेऊन घ्यायची. याला खिशी म्हटलं जाते. खिशी चांगली घेतल्या गेली पाहिजे. पापड तुमचा कधीही चुकणार नाही, म्हणजे तुटणार नाही. आता खालून वर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. म्हणजे वरची बाजू पण चांगली शेकल्या जाईल आणि खालची. झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं रई त्याला फिरून घ्यायची लाटणं. म्हणजे खिशी आपली इथं तयार झालेली आहेत. आता खिशी जी घेतली आहे ना ताटामध्ये पसरून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची. एखाद्या रईनं लाटण्यानं एखाद्या वाटीनं किंवा गडव्यानं पूर्ण त्याला एकजीव करून घ्यायचं. म्हणजे एकसारखा पापड आपला तयार होतात. एकही गाठ वगैरे राहत नाही. आता प्लास्टिक पेपरवर घेतलं आहे. दोघी साईडला प्लास्टिक पेपर घालून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला डिंकाचं पाणी घेतलेलं आहे. म्हणजे तेल न वापरता आपण डिंकाचं पाणी वापरते. म्हणजे पापड ह्या तुटणार नाही आणि तेलाचा अजिबात वास येणार नाही. आता दोघी साईडला आपल्याला मशीनमधून हे पापड तयार करून घ्यायचे. ही मशीन मी जळगाववरून आणली होती गेल्या वर्षी. एकटी लेडीजसुद्धा हे 3 किलोचे पापड ही कोणाची मदत न करता घेता आपण हे पापड करू शकतो. तुमच्याकडे ही मशीन जर नसेल ना, दोघी साईडला प्लास्टिक पेपर घ्या आणि त्यावर एक उंड ठेवायचं. त्याने प्रेस करायचं एखाद्या प्लेटच्या मदतीने. तसंही पापड तुम्ही बनवू शकता. पण याने काय होते, पापड अगदी पटपट होता. आणि हे पापड आपल्याला उन्हात न घालता सावलीमध्येच म्हणजे फॅनखालीच हे पापड तुम्ही बनवू शकतात. फॅनखालीसुद्धा ते अगदी कडक सुकून निघतात एका दिवसामध्येच. फक्त त्याला एका दिवसाचं ऊन त्याला पुरेसे होतं. म्हणजे उन्हात जाऊन तुम्हाला करत बसायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी मी फक्त 1 ते 2 तास हे पापडाला ऊन दिलेले आहेत. म्हणजे वर्षभर ते सहज टिकतात. 2 दिवसानंतर ते पाहू शकता मस्त आपला पापडसुद्धा अगदी कडक वाळून निघालेला आहे. तुम्ही हा पापड तळूनही खाऊ शकतात किंवा बाजूनही खाऊ शकतात. तुम्हाला दोन्ही पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे. आता कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि त्यात हा पापड आपल्याला तळून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी 2 काय 4 पटीनं फुलणारा हा गहू तांदळाचा पापड अगदी पौष्टिक आहे. आता तुम्हाला बाजून खायचं असेल ना, तुम्ही बाजूनही खाऊ शकतात. आमच्या इथं हे पापड चुलीवरच्या हारावरती भाजल्या जातात. खूप छान फुलल्या जातात. आता बाजून पाहू शकता तुम्ही. गॅसवरच मी चाळण ठेवली आणि त्यावर आलटून पालटून करून हा पापड आपल्याला भाजून घ्यायचा. खूप छान पद्धतीनं हा पापड भाजला जातो आणि खायला पण अगदी कुरकुरीत लागतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला काही पापड मी तळून दाखवले आणि काही त्यासोबत भाजूनसुद्धा दाखवले. आता पाहू शकता 2 काय 3 पटीनं फुलणारा हा गहू तांदळाचा पापड. एकदा तर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करायला मला विसरू नका. आणि त्यासोबत शेंगदाणे जर असेल ना पापडासोबत अजूनच भारी. आणि तुम्हाला माझे खानदेश आणि विदर्भामधले असे छान छान वाळवणातले रेसिपी पाहायचे असेल ना तर चॅनलला नक्कीच मात्र सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.